नमस्कार, स्वाद घरचा विथ प्रियांकामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजच्या मेनूमध्ये होती गरम गरम अशी रगडा पाणीपुरी. तर यासाठी रात्रभर मी 2 कप पांढरे वाटाणे भिजत ठेवले होते. आता हे वाटाणे आपल्याला एका कुकरमध्ये काढायचे. त्यामध्ये 3 ते 4 बटाटे घातलेत. गरजेनुसार पाणी घालायचे आणि याच्या आता 4 ते 5 शिट्ट्या काढून चांगलं शिजवून घ्यायचं. तर पाणीपुरीसाठी गोड पाणी बनवूया. त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतले. त्यामध्ये अर्धी वाटी बिया काढलेले खजूर घातलेत, अर्धी वाटी चिंच आणि 1 वाटी गूळ घालून याला चांगलं उकळून घेऊया. आता हे व्यवस्थित उकळलं की गॅस बंद करून याला आपण थंड व्हायला बाजूला ठेवूया. आता तिखट पाण्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर, कोथिंबीरीच्या अर्धा पुदिना, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 3-4 बर्फाचे तुकडे घालून याची बारीक पेस्ट करून घेऊ. आता हे एका भांड्यात काढायचंय. यामध्ये मी 3 ते 4 ग्लास पाणी अजून ऍड केले. त्यामध्ये चवीनुसार काळं मीठ, साधं मीठ, जिरेपूड, चाट मसाला, लिंबू आणि पाणीपुरी मसाला घालून व्यवस्थित एकजीव करायचंय. हे तिखट पाणी आपलं तयार झालंय. आता हे चिंच गुळाचं पाणी थंड झालं असेल, त्याला एका मिक्सरमध्ये किंवा हँड ब्लेंडरने असं बारीक करून घेऊन गाळणीने गाळून घ्यायचंय. त्यामध्ये चवीनुसार साधं मीठ, थोडंसं काळं मीठ आणि थोडासा चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करूया. इथे आपली गोड चटणी तयार झाली आहे. आता रगड्याचा कुकरही थंड झाला असेल ते पाहूया. इथे वाटाण्याचे थोडेशी साली वेगळ्या झालेत, त्या बाजूला काढून टाकलेत आणि रगडा आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. आता स्मॅशरने रगडा व्यवस्थित स्मॅश करायचा आहे. जर रगडा थोडासा घट्ट वाटला तर थोडं गरम पाणी यामध्ये मिक्स करू शकता. आता यात चवीनुसार साधं मीठ, काळं मीठ, जिरेपूड, थोडासा चाट मसाला, पाणीपुरी मसाला आणि हळद घालून याला मिक्स करूया. आता मी इथे यामध्ये अर्धा लिंबूचा रस घातलाय. वरून कोथिंबीर घालून याला एक उकळी आणायची. तुम्ही पाहू शकता रगडा व्यवस्थित तयार झालाय. आता गरम गरम पाणीपुरी आपण सर्व करूया. त्यासाठी एका पॅन मध्ये मी असा रगडा पसरवून घेतलाय. वरून कोथिंबीर घातलीय. त्यामध्ये तिखट पाणी, गोड चटणी घेऊया आणि त्यामध्ये आता रगडा अशा प्रकारे मिक्स करूया. आता एक पुरी घ्यायची आहे. त्यामध्ये हा गरम गरम रगडा आपण भरायचा आहे. त्यामध्येच गोड चटणी, थोडीशी बारीक शेव, थोडासा कांदा आणि तिखट पाणी घालून गरम गरम आणि चटपटीत अशी पाणीपुरी छान सर्व करूया. व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.